सोमवारी उसळलेल्या दंगलीच्या घटनेनंतर शहरातील पोलिसांनी 11 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू केली होती. त्यामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झालं होतं. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संचारबंदी उठवण्यासंदर्भात सकारात्मक विचार करण्याचं आश्वासन दिलं. त्यानुसार रविवारी दुपारी 3 वाजतापासून संपूर्ण शहरातील संचारबंदी हटवण्यात आली. शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी उपाययोजना म्हणून शहरातील 11 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले होते. मात्र दंगलग्रस्त भागाशिवाय अन्य परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न निर्माण झाला नाही. त्यामुळे टप्प्याटप्प्यानं संचारबंदी उठवण्यास पोलीस आयुक्तांनी परवानगी दिली होती. गुरुवारी नंदनवन व कपिलनगरमधील संचारबंदी पूर्णतः हटवण्यात आली. तर शनिवारी पुन्हा 5 ठाण्यांतर्गत संचारबंदी पूर्णतः हटवण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले. यामध्ये परिमंडळ 3 अंतर्गत येणाऱ्या पाचपावली, शांतीनगर, लकडगंज तसेच परिमंडळ 4 अंतर्गत येणाऱ्या सक्कदरा आणि इमामवाड्याचा समावेश आहे. मात्र यशोधरा नगरात संचारबंदी कायम ठेवण्यात आली होती. कोतवाली, तहसील, गणेशपेठमध्ये सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजतापर्यंत संचारबंदी शिथिल करण्यात आली होती.